काढून भक्ती मार्गावरती घेऊन जाण्यासाठीच हे या ठिकाणी सुंदर असं काम सुरू आहे आणि लाखो लोकांनी याची आज या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय। लिंगोरे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रभरातून जी लोक खऱ्या अर्थाने संसारामध्ये त्रस्त आहेत अशा लोकांना स्वरूपामध्ये संपन्न होतो। त्याचबरोबर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं मंदिर बांधले जाणार आहे, त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर माजी आमदार पाटील या ठिकाणी आगमन होतंय। विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होते। स्वर्गातले देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की मृत्यू लोकांमध्ये आमचा जन्म व्हावा आणि त्यांची प्रचिती व्हायची असेल तर आजचा या ठिकाणी सुरू असलेला हा सुंदर असा सोहळा बरोबर 12:15 वाजता या ठिकाणी मंदिराच्या बांधकामासाठीचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर 12:05 या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचा जन्मकाळ त्याची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर नामकरण विधी होईल, त्यानंतर पाळणा होईल, त्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर महाराजांचं आशीर्वाद महाराजांचं दर्शन आणि त्यानंतर महाप्रसादाचं आनंदाचे दोन्ही आनंद तरंग खरंच संसारातले दुःख आणि त्याचे चालन करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चितपणे लाभ घेतलाय। गुरु हा संत कोणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा। ज्या भगवान दत्तात्रयाने आपल्या आयुष्यामध्ये 24 गुरु केले त्या सर्वांनी आपण भगवान दत्तात्रयाची आरती म्हणतो आणि आरतीतच मूर्ती